निमकरोली नावाचा एक महात्मा आहे, मी मगाशी बोलून गेलो. महाराज निसर्ग त्यांचा ऐकतो जे याला वाटले नाही त्यांना. मी असं म्हणणार नाही मृदंगाचार्य महाराज, असं म्हणणार नाही दादा पाटील भगवान महाराज, आपण संसारिक माणसं आहोत त्याबद्दल मी म्हणणार नाही, पण त्या टोकाला गेलेली माणसं ती माणसंच असतात. आपण शिवाय काही जरी झालं तर आपण प्रपंचाचे दास आहोत. ज्याने लग्न नाही केलं ते जर याच्यात गुंतले असतील तर ते पण त्याच्यात दास. फक्त फरक इतका आहे, ते बावल्यावर उभे राहिले नाही आणि आपण राहिलो, त्याने कोणीच सोडला नाही. द्रव्यलोभ माया भस्मदंड छाया तरुवराची, नाही त्या सुटली द्रव्यलोभ माया भस्मदंड छाया तरुवराची. ऐसा कोणी दावा हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दाराधन. ऐसा कोणी दावा हे जया नावडे. देहुतले मालक म्हणतात दाखवा रे दाखवा हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दाराधन. ठीक आहे, आपल्याला सगळ्याला बायका आहेत गथुडे घरी नेऊन टाकू, ज्याला नाही ते बी गथुडे नेऊन टाकायलेत, ते मेल्यावर भांडणं लागायलेत. विठाला गथुडं न नेणाऱ्यात ताकद होती पाऊस पाडण्याची. अजून एक पुरावा आहे का, पुढाऱ्याचे मिनिट महाराजाचे मिनिट मोठाले असते पण मोठा करीत नाही. वेळ अमूल्य, मोठी मोठी लोक बसलेत. नाही नको, सत्काराचे कार्यक्रम आहेत, मोठे लोक श्रद्धेनं सगळे नानांना भेटण्याकरता आलेत, सगळ्याला 2-2 मिनिटं वेळ मिळावा याच्यात. रामकृष्ण हरी. अशी कशी आजी होती हो तुमची, तुमचं नाव राम ठेवलं तिनं. विठाला विठाला. निमकरोली नावाचा संन्यासी आहे, महात्मा आहे, पांढऱ्या वस्त्रातला संन्यासी ब्रह्मचारी. हिमालयाच्या पायथ्याला एकदा आले. तिथून एक उंच शिखर आहे, मला वाटते त्याला हल्लीच्या विज्ञानाच्या प्रचलित भाषेत एव्हरेस्ट शिखर असं म्हणतात. एव्हरेस्ट शिखर. ह्या शिखराच्या पायथ्याला काही दिवसाचा त्या महात्म्याचा मुक्काम आहे. उंच शिखर आहे, उंच. आणि पठाडे बापू त्या महात्म्याच्या भेटी करता एक फार मोठा बिल्डर गेला, गुत्तेदार गेला, असं त्या पुस्तकात नमूद आहे, ते सांगतो तुम्हाला. भेटी करता गेले. स्वातंत्र्यपूर्वीचा काळ, त्याच्यावर 2 ते 2.5 वर्षाला या पवित्र देशाला स्वातंत्र्य प्राप्त झालं. तो कालचा दिवस आहे 15 ऑगस्ट. या पवित्र देशावर तिरंगा फडकला त्याच्यावर 2-2.5 वर्षाच्या नंतर. एक फार मोठा व्यक्ती त्या काळातला, शब्द चुकून गेला माझ्याकडनं, स्वातंत्र्यानंतरची गोष्ट. या पवित्र देशात वावरणारा एक अर्थसंपन्न कर्तव्यनिष्ठ उद्योगरत्न या देशाचं निमकरोली महात्म्याला भेटी करता गेलं आणि जाता जाता त्यांनी नेलं एका सुटकेसमध्ये या देशातले प्रचलित पैसे नेले. चलित पैसे नेले. अचलित कोणते? बदललेल्या नोटा. अचलित पैसे कोणते? 20 पैसे, 10 पैसे, हे जुने पैसे. अचलित, चलित प्रचलित पैसे चालून आणं. एक सुटकेस भरून कागदी पैसे नेले, रुपये नेले, महात्म्याचं दर्शन घेतलं आणि त्यांच्याकडे ते देऊन टाकले. सुटकेस उघडीस महात्म्यानं. काय त्यांचा महिमा सांगतोय. सुटकेस उघडल्याच्या नंतर त्याच्यातून कोरे करकरीत बंडल काढले. ते पिना मारलेले असतील का रबर लावलेले असतील का कागदाचं शील असेल ते फोडून टाकलं आणि ते सगळे असे खाली आथरले.
मंडळ केलं त्याचं, आथरले खाली आणि निमकरोली महात्मा त्याच्यावर मांडी घालून बसले. तर मांडी घालून बसल्याच्या नंतर त्या पैशाला फोडून, त्या पैशाला छिद्र करून 2-3 काड्या वरी आल्या आणि त्या काड्या निमकरोली नावाच्या महात्म्याच्या मांडीला टोचल्या. त्याच्यातले खडे पण 2-3 वरी टोक काढून आले आणि ते मांडीला टोचले. ते सगळे पैसे जमा केले आणि धुनी नव्हती तिथं, लागली तशी 2-4 दगड जमा केले, त्याला कडेनं लावलं आणि त्याच्यात ती सगळी पैसे टाकणार आणि दगडावर दगड हाणून ते पैसे पेटिणार. तेवढ्या अवकाशात तो गुत्तेदार, तो बिल्डर ओरडला, महाराजजी. त्यामुळे काय झालं तुला ओरडायला, कशाला ओरडायला? अहो हे पैसे आहेत, हे नाणं आहे देशाचं, ही लक्ष्मी आहे देशाची, ही जाळता कशाला? ते म्हणले लक्षात घे, बसायला गेलो तर नरम नाहीत, बसायला गेलो तर नरम नाहीत. मग एक काम कर, मला 1 किलो भर फळं आणून दे. त्यांनी सांगितलं इथून फळं आणायला जायला 4 दिवस लागतात आणि 4 दिवस वापस यायला लागतात आणि 8 दिवसात फळ राहणार नाही, मी कसा येऊ शकतो? मग एक लक्षात घे, एवढे तू बॅग भरून आणलेली पैसे जर मला फळं देत नसतील, मला नरम अंथरूण म्हणून उपयोग देत नसतील, मी ब्रह्मचारी माणूस आहे, मला धुनीची गरज आहे, याचा जर शेकाटा घेत येत नसेल तर हे पैसे काय कामाचे? नाही म्हणे, हे तुमच्या कामाचे नसतील, पण मी संसारिक माणूस आहे, बऱ्यापैकी वाटेल. माझ्याकडे काम घेऊन काय आलता? मला पोटाची व्यथा आहे, पोटाची व्यथा आहे. जवळ बोलिलं आणि एक पाठीवर थाप टाकली आणि त्याचं कायमचं पोट दुखायचं संपतंय. ही निमकरोली नावाचा महात्मा या पवित्र देशात हिमालयाच्या पायथ्याला अर्जव करणारा, काशीतल्या मालकाचं, भगवान विष्णू परमात्म्याचं गोडस चिंतन करणारा महात्मा या टोकाचा विरक्ताच्या आसनावर आरूढ आहे. एवढी मोठी व्याप्ती या लोकांची आहे. म्हणून मालक पुन्हा पहिल्यांदा
पुरावा सांगतो, तुमच्या शब्दाला तडाव जाऊ देत नाही. एक दोन पुरावे तुम्हाला बाहेरच्या राज्यातले सांगितले. या राज्यातले साधू किती मोठे लक्षात घ्या. याच पवित्र देशातल्या एका राज्यातल्या साधून दगडाला दूध पाजावा. एका राज्यातल्या साधून महात्म्याने पाषाणाला दगडाला दूध पाजावा म्हणून त्या साधूला थोडासा गर्व झालता. या महाराष्ट्राच्या मातीतल्या संतांची यादी किती मोठी लक्षात घ्या. काय होतं आपल्याकडे माहिती आहे का? एखाद्या व्यक्तीनं तुळशीचे पानं चुरगाळून त्याचा रस काढून जर समोरच्याला दिला तर पुढच्याची बिमारी राहती. इतकी त्या पानात ताकद आहे. पण आपल्याच तुळशीचे पानं चुरगाळून दिले काय येत नाही याला. आणि त्यानं त्याच्या घरून तुळशीचे पानं आणावा, असे चुरा करावा बापू, आणि त्याचे 5,000 घ्यावा. आपण मग त्याच दुखणं राहतं. हे आपल्याला नाद लागलेला आहे. घरच्याचा इटन शेजाऱ्याचा बांगनीट. लांबचं आवडतं, लांबचं आवडतं आपल्याला. घरी जर किराणा आणला बायकोनं, सुनानं, मुलीनं, चांगली भजे, सात्विक भजे, आंघोळ करून हात धुवून निर्मळ भजे तळलेले आवडत नाहीत. ज्याचं मीठ संपलं म्हणून त्यानं बनेलच मधात टाकली. इतका त्याच्या अंगाला घाम आलता, त्याच्या बनेलीनं कढीला मीठ टाकायचं काम पडलं नाही. मग म्हणला कढीन भजे त्याच्या हॉटेलवरचे नंबर 1चे आहेत. मीठच नव्हतं, त्यानं बनेलच टाकली होती कढीत. हे खाची सवय लागली ना आपल्याला, त्याच्यामुळे आपण आपल्याला मानित नाहीत. बाकीच्यांना मानू नका असं म्हणत नाही. मी उत्तर दक्षिण भारतातल्या साधूंचं चरित्र सांगितलं, ऐका आपल्याकडचे लोक. उत्तर भारतातल्या एका साधूला एवढी सिद्धी प्राप्त होती की तो दगडाला दूध पाजित होता. त्याला गर्व झाला. विशिष्ट प्रकारचं नाव आहे त्याचं, घरी गेल्यावर शोधा, मी सांगितलेलं बाकीच्या कीर्तनात. पण तो साधू ज्या वेळेला महाराष्ट्रात येतो आणि महाराष्ट्रामध्ये विटेवरच्या मालकाला ज्या वेळेला महाराष्ट्रातला एक वारकरी दूध पाजतो, त्यावेळेला त्या साधूचं शरीर हलतंय. त्या साधूचं नाव होतं कान्होगोवारी आणि महाराष्ट्रातला वारकरी संत शिरोमणी नामदेवराय. पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा, जीवी भरा भरा नाम्या सवे. नामदेवा हाती दूध, नामदेवा हाती दूध प्याला. तिथून पुढे तो कान्होगोवारी नावाचा संन्यासी नाना नामदेवरायाचा उपासक झाला. तो उत्तर भारतातला होता आणि ते नामदेवराय आपल्या महाराष्ट्रातले. इतकी मोठी आवत, काय त्यांचा महिमा. पुन्हा एक पुरावा सांगतो छोटासा. या महाराष्ट्राच्या मातीतल्या संतात एवढी ताकद आहे. नाना एखादा माणसाला परमार्थात आणीत असेल नवल नाही, माणसं माळकरी करीत असेल नवल नाही, माणसाला संप्रदायात आणीत असेल नवल नाही. देहूतले मालक तुकोबाराय आणि तुकोबारायावर निष्ठा